पुढे महत्त्वाची बातमी आहे, 11 तलाव संवर्धन प्रकल्पांची मान्यता रद्द केली आहे. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा निर्णय. तर शिंदेंच्या काळामध्ये झालेला हा निर्णय मुंडेंनी आता बदललेला आहे. राजकीय वर्तुळातून ही महत्त्वाची बातमी आहे. राज्यामध्ये 11 तलाव संवर्धन प्रकल्पासाठीची मान्यता दिलेली होती, ती आता मान्यता रद्द केलेली आहे आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी हा निर्णय घेतला आहे. आणखी माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या बरोबर आहेत. ओम, हा निर्णय रद्द करण्यात आलेला आहे, नेमका हा निर्णय काय झालाय? अनुभव, आपण पाहिलं असेल की तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळामध्ये तलावांच्या खरं तर संवर्धनासाठी एक निर्णय घेण्यात आला होता. एकंदर 11 तलाव असे होते ज्यांच्या संवर्धनासाठी साधारणपणे 244 कोटींची रक्कम जी आहे ती मंजूर करण्यात आली होती. यापैकी 73 कोटींचं वितरण देखील झालेलं होतं. परंतु एकनाथ शिंदेच्या काळातील 11 आणि आदित्य ठाकरे यांच्या काळातील 3 अशा एकूण 14 तलावांच्या संवर्धनाचा जो निर्णय होता तो रद्द करण्याचा निर्णय आता विद्यमान पर्यावरण विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडनं घेण्यात आलाय. त्यामागे निधीच्या संदर्भातलं कारण देखील देण्यात येत असल्याचं समोर आले. निधीची कमतरता असल्याचा मुद्दा पुढे करत कुठेतरी हे सगळे जे तलावांच्या संवर्धनाचं काम आहे ते रद्द करण्यात येत असल्याचा एक माहिती सूत्रांकडनं करते. अद्याप या संदर्भात कुठलीही अधिकृत पुष्टी किंवा अधिकृत माहिती शासनाकडनं देण्यात आली नसली तरी सुद्धा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निधीची कमतरता हा मुद्दा पुढे करत या निर्णयाला कात्री लावण्याचं काम करण्यात आलंय. त्यामुळे आता पर्यावरण विभागाकडनं नेमकं या संदर्भात नेमकं काय स्पष्टीकरण येते, पंकजा मुंडे यांच्याशी देखील आपण संवाद साधण्याचा प्रयत्न या निमित्तानं करतोय. त्यामुळे त्यांच्याकडनं नेमकी या संदर्भात नेमकी काय भूमिका मांडली जाते आणि नेमकं कारण काय होतं की ज्यामुळे हा एकनाथ शिंदेच्या काळातला निर्णय रद्द करावा लागला याबद्दल होणं अद्यापही बाकी आहे. ठीक, धन्यवाद ओम दिलेल्या माहितीसाठी.